विनंती करणार आहोत की आपण आपला 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये मॅच सुरू होण्याआधी आपला पाठवा। आपल्या खेळाडूंची नावे 24 लाईव्ह इव्हेंट्स या YouTube वाहिनीवरती डिस्प्ले होणे फार गरजेचे आहे। बरेचशा गावागावातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून या मॅचचा आनंद संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपल्याला घेताना पाहायला मिळतात। कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं दिवस क्रमांक पहिला पार पाडला गेला आणि तब्बल 15,000 व्ह्यूअरशिप आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंट्स या YouTube वाहिनीवरती पाहायला मिळाली। कालच्या दिवसामध्ये तब्बल 15,000 लोकांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये हजेरी देताना पाहायला मिळाली आणि जसजसे ही स्पर्धा पुढे जाईल तसतसे आपल्याला प्रेक्षक वर्गांची संख्या सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळणार आहे। सव्या मॅचच्या दिशेने जिथे मॅचला सुरुवात होईल आघाडीची ओपनिंग पैर आपल्याला पाहायला मिळाली। टीम मंथन 11 संघासाठी लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो। ज्यावेळेला ही आघाडीची जोडी सध्याच्या हंगामामध्ये धुमाकूळ घालते ज्या पद्धतीने डावकुऱ्या हाताचा बॅटर नितीन शिंदे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर त्याची साथ देण्यासाठी इनफॉर्म बॅटर रन मशीन संकेत चेरफले आपल्याला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील। षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉन ट्रॅक वरती आपल्याला हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल। बॉलर्स ने आमच्या पर्यंत पोहोचवा टीम देवली कोंड। आदित्य आपल्याला बॉन ट्रॅक वरती इथे येताना पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिला असणार आहे आणि आदित्य आपल्याला येताना पाहायला मिळतील। चार षटकांची मॅच असणार आहे नोंद घ्यायची दोन्ही कॅप्टन्स त्याचबरोबर दोन्ही टीम्स आणि दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना ही विनंती असणार सूचना असणार आहे। 4 ओव्हरची मॅच असणार आहे। पहिलं षटक हे P1 असणार आहे। दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। आदित्य ऑन ट्रॅक वरती सज्ज होतील आणि सामन्याला देखील सुरुवात होईल। लेट्स गो चा इशारा येतो ना पाहायला मिळतोय। पहिला बॉल अगदी पॅडल स्वीप करायचं होतं त्यावेळेला लेग स्लिपला हिट करण्याचा प्रयत्न बॉलरचा सुद्धा राहिला होता आणि त्यावेळेला एक व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो। व्हाईट बॉलने इथे सुरुवात झाली। एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये संघाचं अकाउंट इथे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळतोय आणि एक धाव आता स्कोर कार्ड वरती जोडली जाते। पुढचा बॉल यावेळेला खुलवा टप्प्याचा एक क्रॅकिंग क्रॉवर डाव आपल्याला पाहायला मिळाला। नितीन शिंदेची क्लास पाहायला मिळाली। ज्यावेळेला बॉलला बॅटचा कनेक्ट झाला त्यावेळेला हे होतं 4 चौकार। याही वेळेला आक्रमण करायचं होतं परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आपल्याला त्यापर्यंत व्हाईट बॉलने सुरुवात झाली। त्यानंतर मग एक चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मग चांगल्या टप्प्यावरचा बॉल तो हाताळला गेला होता ज्यावेळेला बॅटची एज लागली होती आणि त्याच्यानंतर मग तो बॉल आपल्याला पाठीमागच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला। तिथे कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर मग एक व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळाला। हा षटकातील पुढचा बॉल कशा पद्धतीने असेल याही वेळेला नितीनने प्रहार केलाय अगेन्स्ट द विंड डायरेक्शन खेळण्याचा प्रयत्न आणि तोही बॉल वन बाउंस सीमा पर बाउंड्रीच्या बाहेर चौकार। कालच्या दिवसामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजांनी इथे धुमाकूळ घातला होता परंतु आज डावकुरी हाताचा नितीन इथे धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालाय। आणखीन एक आक्रमण केलंय याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलने सीमा रेषा गाठली। यावेळेला डिस्टन्स बरं गाठला पंचाचे दोन्ही हात आपल्याला आकाशाकडे म्हणजे याही बॉलला सिक्सर। पहा यासाठी नितीन जाणला जातो ज्या पद्धतीने अद्यापर्यंत सुरुवात केली एक फ्लाइंग स्टार्ट म्हणून दिलं टीम मंथन 11 उनेगाव या संघासाठी। रद्दीला कमबॅक करावं लागणार आता। याही वेळेला एज लागली होती याही वेळेला तितकंसं जजमेंट आपल्याला यस्टनच्या मागे यष्टरक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळालं नाहीये आणि याही वेळेला कॅच तिकडे आपल्याला पकडताना पाहायला मिळालं नाहीये। आणखीन एक जिवंत दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल आपल्याला इथे अर्जित करताना पाहायला मिळाली आणि
एक शेवटचा एक बॉल इथे असणार आहे बाकी, जिथे 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन अ स्कोर कार्ड. P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये चांगली दमदार सुरुवात झाली आहे. आता शेवटचा बॉल असणार आहे. संकेत शेटफुले आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील, ज्यावेळेला संकेतने सुद्धा या खेळपट्टीवरती बऱ्याचशा धावा बनवल्या आहेत. मागीलच महिन्यामध्ये आमदार चषक झाला होता, त्याही वेळेला संकेतची चांगल्या पद्धतीने बॅट भुलली होती. अगदी अर्धशतकीय खेळी सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. तो संकेत आता कुणबी चषकामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला. टीम मंथन 11 उनेगाव या संघासाठी खेळण्यासाठी सज्ज झालाय. ऑन साइडला आपल्याला क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक लॉंग ऑन आणि त्याचबरोबर एक स्कोअर लेगला खेळाडू इथे तैनात केला गेलाय. याही वेळेला आडव्या बॅटला स्विंग करायचं, प्रॉपर टायमिंग नाहीये. त्याही वेळेला कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होताना पाहायला मिळाली. असं वाटलं गेलं होतं की तिथे कॅच आता पकडली जाईल, परंतु त्याही वेळेला ही तिसरी कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या मधील बघता षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात आले. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन विदाउट लॉस सध्याची स्थिती आपण पाहतोय. टीम बॅटिंग करत असताना मंथन 11 उनेगाव या संघासाठी. पहा पुन्हा एकदा मी प्रेक्षक वर्गांचं लक्ष वेधेन की ज्या पद्धतीने तुमच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी असणार आहे. लकी ड्रॉ इथे आपण ठेवण्यात आलेला आहे, जिथे फक्त 50 रुपयाचं कुपन असणार आहे आणि 50 रुपयामध्ये तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोन अगदी शेवटच्या दिवशी मध्ये एक लकी ड्रॉ विनरला इथे दिलं जाईल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ड्राईव्ह वरती गोलंदाज नाव आमच्यापर्यंत पोचवा. योगेश आपल्याला पाहायला मिळते बाउंड ड्राईव्ह वरती. षटक क्रमांक दुसरा इथे प्रारंभ होते. पहिला बॉल वरती लॉफ्ट करायचं होतं. डीप मिड विकेटला तिथे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या वेगाने तो बॉल वरती आला. चांगल्या पद्धतीची तिथे बॉल अडवला गेला आणि या बॉल वरती आपल्याला सिंगल ही आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळाली. सिंगलने टीमची धावसंख्या आता एक धाब्याने पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 रन. षटक क्रमांक दुसरा आता प्रगतीपथावरती. ज्यावेळेला नितीनने चांगली सुरुवात केली गेली होती. पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीचे फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि तोच नितीन आता पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला या आता षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये नितीनसाठी इथे लगावताना पाहायला मिळतं. एक काहीतरी प्लॅनिंग आता रणनीती आखली आहे. ज्या वेळेला एक्स्ट्रा कव्हर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, स्कोअर लेगला आपल्याला खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला हाफ ट्रॅक रोता पूल केलाय. पूल याही वेळेला सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, सीमा पार षटकार. योगेश बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. याही वेळेला कोलटप्प्याचा बॉल होता. हलक्या हाताने फक्त ढकलण्याचं काम केलं. लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला पाठवलं आणि शेवटच्या बॉल वरती आपल्याला इथे सिंगल येताना पाहायला मिळाली. बघता षटक क्रमांक दुसरा इथे संपुष्टात आले. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 34 आकड्यावरती. 34. पहा 17च्या सरासरीने अद्यापर्यंत बॅटिंग राहिली आहे म्हणजे 34 धावा धावेवरती पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकामध्ये टीम उनेगाव या संघाने डॉमिनेट केले, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ इथे बाकी असणार. 2 षटकामध्ये आता टीम दहिवली कोंड सुद्धा कमबॅक करू शकतो. त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आता इथे वापरावे लागणार आहेत. बॅटिंग लाईन देखील चांगली आहे, त्या कारणाने बॅटिंग मध्ये आता स्कोर सुद्धा बनवावा लागणार आहे. अद्यापर्यंत चांगली सुरुवात राहिली आहे. 34 धावा धाब्यावरती पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉलचा आता खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला रोहन पालकर हा गोलंदाज आता सज्ज होताना पाहायला मिळेल. ऍज अ टीम कॅप्टन म्हणून तो सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. एक उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो, परंतु आज समोर आव्हान देखील तितकंच
आणि बघता बघता बॉल सीमा पार. पहिला एक नशिबाचा चौकार. पहिल्याच बॉलवरती रोहनने संधी निर्माण करून दिली होती, परंतु तिकडे शतरक्षी साथ त्याला मिळाली नाहीये. गोलंदाजाला गमावलं होतं, शतरक्षाने गमावलं. इकडे दुसरा बॉल. याही वेळेला गोलटप्प्याचा बॉल अगदी मिड ऑफला क्लिअर करायचं होतं, तेच त्याने केलं. तिथे सुद्धा योगेश थोडंच फंबल होताना पाहायला मिळालं आणि याही बॉलवरती 2 धावा आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळतील. 34 धावा होत्या, त्यानंतर चौकाराला 38 आणि आता 240 धावसंख्येवरती आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 चालू आहे. ऑन ट्रॅक वरती रोहन अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु शतरक्षीची साथ तेवढीशी मिळत नाहीये. त्या कारणाने टीमची धावसंख्या आपल्याला 40 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 3 कॅच ड्रॉप झाल्या होत्या. पुढचा बॉल यावेळेला चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. याही वेळेला एक फॉलिंग स्वीप करायचं होतं, ज्या वेळेला बॉलला ऑन साइडला पाठवायचं होतं, परंतु बॉल बराचसा बाहेर होता. शरीर कडून आपल्याला बराचसा दूर टाकण्याचा प्रयत्न रोहन यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि तेव्हा तो डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 40 पाहतोय. अजूनही एकही विकेट मैदानाच्या बाहेर गेली नाही. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारी टीम आपण मंथन 11 उनेगाव या संघाकडे पाहतोय. याही वेळेला आक्रमण केलंय, याही वेळेला प्रॉपर टायमिंग आहे का ते पाहायचंय. डीके बॉलच्या खाली कोणतीही चूक करत नाहीये. या वेळेला पकडली जाते झेल, बॅटर होते फेल. धक्का क्रमांक पहिला. आता टीम मंथन 11 उनेगाव या संघाला थँक्यू सो मच. ते पहा, ज्या विकेटची गरज टीम दहिवली कोण या संघाला होती, ती विकेट आता मिळताना पाहायला मिळाली. अगदी 3ऱ्या ओव्हर मध्ये रोहन आले आणि त्यांना ती पहिली विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाली. परंतु नितीनचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने अगदी या खेळपट्टीचा विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नंदनवन ही खेळपट्टी ठरते, परंतु त्याच्या अगेन्स्ट जाऊन, वाऱ्याच्या अगेन्स्ट जाऊन बॅटिंग, चांगली बॅटिंग केली आणि एक संघाला चांगल्या स्थितीवरती अद्यापर्यंत पोहोचवले. परंतु अजूनही अर्धकम झाले, अजूनही अर्धकम बाकी असणार आहे. 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला राकेश शिंदे आता सज्ज होताना पाहायला मिळेल. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 30 चालू आहे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 40 आकड्यावरती. रोहनने विकेट प्राप्त केली आहे आणि डीके यांची चांगली कॅच तिथे पाहायला मिळाली. या मॅच मध्ये बराचसा कॅच ड्रॉप. नितीन शिंदे यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. यावेळेला पाहायला गेला तर मग ऑनसाइडला गेलाच होतं, परंतु वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो. एक खराब पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि काही वेळेला बरेचसे सफल झाले होते. ऑनसाइडला घ्यायचं होतं आणि अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादामध्ये आता कुठेतरी डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पहा, रोहनचं कौतुक करावं लागणार आहे. प्रेशर टाकला आणि त्या प्रेशरच्या नादामध्ये तो फंबल झाला आणि 2 धावा अगदी सहजरित्या संकेत आणि त्याचबरोबर राकेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 इथे बघता बघता संपुष्टात आला. एंड ऑफ द 3rd ओव्हर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. 43 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे अद्यापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे टीम मुनेगाव संघाची, परंतु अजूनही शेवटचं षटक इथे बाकी असणार आहे. षटक क्रमांक 14 साठी आता कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल ते देखील आपल्याला पाहायचंय. पहिल्या सत्रामधील शेवटचं षटक असणार आहे.
गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी आता टीम दहिवडी कोंड या गावाकडून आपल्याला बिलॉंग करताना पाहायला मिळतील. प्रतीक आता बॉलिंग ट्रॅक वरती आले. समोर संकेत आणि त्याचबरोबर राकेश आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर याच्या पुढे होणार मॅच क्रमांक 3 देवा फायटर नावे आणि त्यांच्या विरुद्ध टीम शिरगाव. आपण कॅप्टन रेडी राहायचंय. या मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये इथे टॉस केला जाईल याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल होता. पहिला चांगल्या टप्प्यावरती आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉल वरती याही वेळेला सफल झाले होते. लिव्ह केले आणि आणखीन एक डॉट बॉल. वा काय चांगली गोलंदाजी राहिली आहे. संकेत सारख्या फलंदाजाला अगदी स्तब्ध उभं ठेवलंय खेळपट्टीवरती. 2 बॅक टू बॅक चे डॉट बॉल आले आहेत. जिथे पहिल्या 18 बॉल वरती 3 षटकामध्ये धाव बनवले गेले होते ते म्हणजे 43 आणि आता पहिल्या 2 बॉल वरती कोणताही धाव आली नाहीये. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये. हा बॉल क्रमांक 3. हा खरा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला बराचसा हा बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला होता आणि पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव आता स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 44 या आकड्यावरती. 44 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 14 चालू आहे. त्यातील पुढचा बॉल याही वेळेला बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि अगदी खेळपट्टीच्या हा बाहेर पडला बॉल आणि त्या कारणाने आता मग नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. नो बॉल म्हणजेच काय तरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुपर हिट आणि येणारा पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. उघडा डोळे बघा नीट पुढे आहे फ्री हिट. फ्री हिटचा ही बॉल पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पहा जेव्हा षटक क्रमांक 14 इथे सुरुवात झाली तेव्हा 2 बॉल चांगल्या धाटणीचे त्याने हाताळले गेले होते आणि त्यानंतर मग कुठेतरी खराब गोलंदाजी राहिली आहे. खेळपट्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या कारणाने 2 बॅक टू बॅक चे नो बॉल आले आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल आणि आता त्याचा फायदा उचलण्यासाठी राकेश शिंदे आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहेत. .47 ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ऑफिशियल ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेत आपल्याला शुभमजी पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण हार्दिक सर स्वागत करूया. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता. राकेश शिंदे याने ऑन साइडला इथे अलॉंग द कार्पेट आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला ते बॉल ट्रॅव्हल झाला आणि इथे एक सिंगल आपल्याला इथे आता मिळताना पाहायला मिळेल. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 48 या आकड्यावरती आता जाताना पाहायला मिळेल. 48 ऑन अ स्कोर कार्ड. 2 खराब बॉल टाकल्यानंतर एक चांगल्या धाटणीचा बॉल पाहायला मिळाला. त्यावेळेला सुद्धा सिंगल आली आहे. आता संकेत स्ट्राईक एंडला असेल. राईट मोर द विकेट पुढचा बॉल. याही वेळेला चांगल्या खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. अगदी फुलर लेन ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. ज्या पद्धतीने संकेत वरती आता कुठेतरी रणनीती करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा राहिला आणि ती रणनीती आता सक्सेसफुल होताना पाहायला मिळाली. संकेतला तिथे उभं ठेवले आणि एक डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. हा पुढचा बॉल असेल. यावेळेला आक्रमण केले परंतु ते खेळाडू आहे आणि सरळ बॉल आपल्याला खेळाडूच्या हातामध्ये 20 घेताना पाहायला मिळतोय. संकेतच्या पारीचा अंत होताना पाहायला मिळेल. संकेतला
संकेतला इथे प्रभावित करता आलं नाहीये. ज्या पद्धतीने तो खेळण्यासाठी ओळखला जातो त्या पद्धतीची बॅटिंग अद्यापर्यंत या मॅच मध्ये त्याची राहिली नाहीये आणि त्याला सुद्धा आता मैदानाच्या बाहेर पाठवलं. नव्याने आता आपल्याला चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी निकेश आपल्याला येताना पाहायला मिळतील. आणखीन एक लेफ्ट हँडर बॅटर नितीन शिंदे यांचे छोटे बंधू. नितीन शिंदे सुद्धा चांगली कामगिरी केली. आता निकेश सुद्धा चांगली कामगिरी करतील का पाहायचं. अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल होता. याही वेळेला लेग स्टिपला हिट करायचं होतं परंतु वाईड बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि आता आणखीन एक अतिरिक्त धाव इथे जोडली जाईल. पहा जेव्हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावा होतो तेव्हा तुम्हाला कोणतीही सिंगल इथे मिळणार नाहीये. ज्या वेळेला यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक घडली बॉल त्याच्या हातामधून निसटला तर मग तुम्ही स्ट्राईक कुठेतरी रोटेट करू शकता. याची देखील तुम्ही नोंद घ्या. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. एलिव्हेशन गाठलंय. डिस्टन्स या वेळेला तेही गाठताना पाहायला मिळालं. याही वेळेला बॉल सीमा पार आणि शेवटच्या बॉलवरती एक चांगला फिनिश. निकेशच्या बॅट मधून एक दमदार षटकार. पहा इथे षटक क्रमांक 4 बघता इथे संभू शतला आणि चौथ्या षटका अखेरीस एक चांगला शेवटच्या बॉलवरती षटकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 55 या आकड्यावरती 56चा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित हॅलो कुणबी समाजाचे युवा मंचाचे सभासद अंधेरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. तसेच देवा फायटर नावे आणि शिरगाव दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकसाठी यायचं आहे. परेश सर या. विनंती करतो वैभवजी टेंबे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच देवेंद्रजी अंधेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण या ठिकाणी येऊन व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. तसेच अमोलजी बटवले यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. आपल्या या लोणेरे विभागातील या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी असतील त्यांना सर्वांना विनंती असेल, कुणबी बांधव असेल सर्वांना विनंती असेल आपल्यासाठी या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध आहे. आपण या ठिकाणी येऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तसेच दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, पुन्हा वारंवार आपल्याला कॉल केला जातोय की आपण या ठिकाणी येऊन नाणेफेक करून घ्यायचं आहे. सामने वेळेत झाले पाहिजेत. सामने हे प्रत्येक सामना 4 षटकांचा 5 षटकांचा खेळवणं बंधनकारक आहे. शिरगाव संघ नावे संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी पोहोचायचं आहे. हॅलो चेक हॅलो. चला बॅटर्स विनंती असेल टीम देवली कोण संघ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स पाठवायचे आहेत. तुम्ही पाहताय मित्रांनो अर्थातच कुणबी युवा मंच आयोजित कुणबी चषक 2024 ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा साकारली जाते ना ते लोणेरे विभागातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय श्री विशालभाई टेंबे एक चांगल्या दर्जाचं इनिशिएटिव्ह हा उपक्रम विशेषतः आपल्या विभागातील एक मिनिट सर. तसेच या ठिकाणी उपस्थित संकेत सोनटक्के यांचं स्वागत वैभवजी टेंबे करतील. तसेच नावेगावचे ग्रामस्थ देवेंद्र अंधेरे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे स्वागत सुद्धा वैभवजी टेंबे यांनी करावं. तसेच नावेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अमोलजी बटवले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सुद्धा भाई भोसतेकर यांनी करावं. ओव्हर टू मिलिंद सर. धन्यवाद
तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय आलेल्या प्रत्येक कुणबी बांधवांचे अर्थातच त्या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या या आयोजन कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी केलं जात आहे. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा अर्थातच एक दमदार असं आयोजन कुणबी चषक 2024 तुम्ही पाहताय आजचा दुसरा दिवस. सर तसेच नावेगावचे ग्रामस्थ जितेंद्र अंधेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो भाई भोसतेकर यांनी त्यांचं स्वागत करायचं. 55 धावा पूर्वार्धामध्ये बनवल्या टीम मंथन 11 उणेगाव संघानं. 56चा पाठलाग करायचा आहे टीम देवली कोंड संघाला. ऋतिक चरफले गोलंदाजी ट्रॅक वरती एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी सातत्यानं साकारतो. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का टीम देवली कोंड संघाला. रोहन पालकर गोल्डन डकचा शिकार. मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं असेल राऊत स्पोर्ट्स आयोजित कैलासवती सरस्वती स्मृती चषक जवळच्या क्रीडांगणावरती संपन्न झालं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये टीम मंथन 11 उणेगाव संघ फायनल मध्ये दाखल झाला होता. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली होती फायनलच्या मॅच मध्ये याच ऋतिक चरफलेच्या माध्यमातून आणि हाच ऋतिक चरफले ठरला होता मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. अगदी धूमधडाक्यात सुरुवात केली आहे टीम मंथन उणेगाव संघाने. मंथन 11 उणेगाव याच आमदार चषकामध्ये देखील एक चांगली दमदार कामगिरी केली होती या मैदानावरती. सातत्यानं टीम उणेगाव संघाकरिता एक चांगल्या दर्जाचा खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळतं. जर विचार केला ना तुम्ही तर मग एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन असेल तदनंतर शिवप्रतिष्ठान असोसिएशन असेल या दोन्ही असोसिएशन मधील खेळाडू एका टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नितीन शिंदे अफलातून फलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिली असेल. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील या टीम कडे आहे. इथं देखील फटका हवेमध्ये राकेश शिंदे चेंडूच्या मागे मात्र यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझनला त्या ठिकाणी जजमेंट थोडी चुकली आहे. तद्वत मात्र 2 धावा या दरम्यान अर्जित केल्या जातील. निश्चितच जर विचार केला तर 3 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय. साहिल पालकर एक युवा फलंदाज आहे. अर्थातच टीम देवली कोंड संघ जर विचार केला आपण तर मारकजी देवली कोंड संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्यानं आणि उल्लेखनीय अशी कामगिरी करतो. याही वेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार गोलीच्या वेगानं हा येईल चौकार. लागेल एक चांगली दर्जेदार इनिंग साकारावी लागेल. अर्थातच स्पर्धा मोठी आहे. कुणबी चषक 2024 प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. आज तुम्हाला सिद्ध करावं लागेल. याही वेळेस चांगला स्ट्रोक या दरम्यान ऑन साइट रिजनला. अर्थातच संकेत चरफले त्या ठिकाणी विचार केला तर क्षमासावी निकेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. तद्वत मात्र जर चेंडू खाली दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा अर्जित केल्या जातील. साहिल अफलातून फलंदाजी करतोय. सातत्यानं जर विचार केला तर चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय पण समोरही गोलंदाज त्या ताकदीचा आहे. नाव आहे ऋतिक चरफले. त्याच्याकडे चांगले व्हेरिएशन्स आहे, वेग आहे, रफ्तार आहे आणि या वेळेस मात्र एक स्टॅक कव्हरला बीट केला जाईल. वा अफलातून स्ट्रोक. हा क्लास आहे साहिल पालकरचा. इट्स अ षटकार. संकेत सातत्यानं जाणला जातो. अर्थातच मागील वर्षी देखील आमदार चषकामध्ये अफलातून कामगिरी केली होती. याही वर्षीच्या आमदार चषकामध्ये पहिलं अर्धशतक संकेत चरफले यांनी आपल्या नावावरती केलं होतं. 15 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. राईट ऑन द विकेट्स यावेळेस यस त्यांचा वेध मात्र त्या ठिकाणी नो चेंडू पंचांच्या माध्यमातून आलाय.
दो चेंडू पंचाच्या माध्यमातून येणारा चेंडू मात्र फ्रीड स्वरूपाचा, अर्थातच त्या ठिकाणी ओ स्टेपिंग आणि तद्वत मात्र जर विचार केला तर येणारा चेंडू मात्र फ्रीड स्वरूपाचा पाहायला मिळेल. एक चांगली पर्वणी असेल ती योगेश पालकर यांच्याकरता देखील या चेंडूवरती प्रहार करावा लागेल. थोडा गतीमध्ये परिवर्तन केलेला पाहायला मिळेल. थोडा धीम्या गतीने हा चेंडू टाकला गेला होता. ऑन साइडला इथं देखील फॉर्मलिंग पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगला दरम्यान या 2 धावा आणखीन धाव फलकाला ऍड होतील. 17 धावा 70 मध्ये कुडबी चषकामध्ये आणखीन एक इनिंग तुम्हाला साकारावी लागेल. पण आव्हान मात्र खूप अवघड असणार आहे, कारण समोरही असेल ना टीम मंथन 11 उनेगाव संघ. अर्थातच एक तोफखाना भेदक आक्रमक मारा करणारी गोलंदाजी, आग ओकणारी तिखट मारा करणारी. एका बाजूला संकेत, ऋतिक, तदनंतर नितीन असेल, निकेश असेल, आकाश असेल. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथं देखील बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वा, लॉक स्टॉप रिजन मध्ये चेंडू फरार, सीमा पार, टिकेच्या बॅट मधून चौकार. पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 24 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातला येणं बाकी आहे. डीके देखील चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करतात आणि ते देखील चांगली इनिंग साकारू शकतात या खेळपट्टीवरती. वाह, चांगला स्ट्रोक स्किड झाले, मात्र त्या ठिकाणी निकेश अडवे येतील. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जाईल. आणखीन एक धक्का बॅटिंग करणारा टीम देवली कोण संघाला. शिरगाव अर्थातच एका बाजूला जर विचार केला, राजेंद्र गाडी या दरम्यान आपल्याला नवीन बॅटर्स पाहायला मिळतील. अर्थातच टीम देवली कोण संघ आता मात्र संकटाच्या गर्तेत पाय मात्र खोळात जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लेगस्टिचच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना अर्थातच या दरम्यान वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. 26 धावा धाव फलकावरती निश्चितच जोडल्या जातील. 30 ची गरज आहे. अजूनही हा सामना जिंकण्याकरता टीम देवली कोण संघाला. वा, चांगला चेंडू, आतमध्ये वळण घेणारा चेंडू. इथं नॉन स्ट्रायकिंग एंडला डेंजर झोन कडे एक सिंगल या दरम्यान कंप्लीट केली आहे. सिंगलने 27 धावा या दरम्यान धाव फलकावरती आपण पाहतोय. अर्थातच टीम मंथन 11 उणेगाव संघ जर विचार केला ना तर या मॅच वरती आता मात्र आपली मजबूत पकड बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाली. तदनंतर चांगल्या दर्जाची गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून. यावेळेस बॅक टू द बॉल स्ट्रक एक्झिक्यूट केला अलॉंग विथ कापेट संकेत. चेंडू खाली अत्यंत वेगानं त्या ठिकाणी आलाय. 2 धावा दरम्यान पाहायला मिळाला. या दुहेरी धावेनं 29 धावा या दरम्यान धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं षटक हे प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत निकेशच्या माध्यमातून. 5वा चेंडू देखील चांगल्या दाटणीचा फेकला होता. या दरम्यान शॉर्ट थर्ड मॅन रिजनला 30 सर्कल मध्ये फील्ड केली जाते. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाले. सिंगल 30 धावा कंप्लीट केल्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातला शेष. 30 धावा या दरम्यान धाव फलकावरती. 26 ची गरज असणार आहे हा सामना जिंकण्याकरिता. अर्थातच या 26 धावा बनवायच्या असतील ना तर मोठे फटके खेळावे लागतील साहिलला देखील. चला, टीम देवा फायटर्स नावे शिरगाव टीम्स बंड्या
3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. अर्थातच 24 ची गरज असणार आहे 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्याकरता. या टीम देवा फायटर्स या ठिकाणी टीम देवा फायटर्स आणि त्याचबरोबर टीम शिरगाव दोन्ही टीम्स करता हा अखेरचा आणि अंतिम पुकार असेल. अन्यथा आमची आयोजन कमिटी जो निर्णय देईल तो निर्णय दोन्ही टीम्सला मान्य करावा लागेल. स्पर्धा मोठी आहे, कुणबी चषकाची आहे आणि स्पर्धा वेळेत त्या ठिकाणी सामने होणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आज एक एक्स्ट्रा सामना त्या ठिकाणी खेळवायचा आहे सेमीफायनल क्रमांक 1 चा. सहा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूमध्ये मात्र 24 धाबांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 24 धाबा बनवायच्या आहेत एका बाजूला, 6 चेंडूमध्ये 24 धाबा रोखायच्या आहेत. रोखण्याकरता टीम मंथन 11 उणेगाव संघ सज्ज झाले आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती बंड्या येतील, अर्थातच षटक क्रमांक 14 स्लॉगरचं फेकण्याकरता. पण साहिल देखील आहे ज्याला या 24 धाबा ठोकायच्या आहेत. मनगटात जोर आहे, युवा खेळाडू आहे, साकारलेत अशा बऱ्याचशा इनिंग टीम मारकजी दहिवली कोण संघा करता. आज मात्र आणखीन एक चांगली पर्वणी आली आहे. नाव मोठं करायचंय, स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर अशी एक इनिंग येणं गरजेचं आहे. अवघड परिस्थितीचा तुम्हाला सामना तर करावा लागेल, पण याच अवघड परिस्थितीतून, याच बिकट परिस्थितीतून तुम्हालाही मार्ग काढावा लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा वार, चेंडू सीमा पार, षटकार. पाच चेंडू मध्ये आता मात्र 18 ची गरज आहे आणि जर या 18 धावा ठोकल्या तर डीके कडून असतील 500 रुपयाचं कॅश प्राइज साहिल या बॅटर्स करता. 5 चेंडू मध्ये 18चं समीकरण आलंय. धाव फलकावरती विचार केला तर 38 धावा. बंड्यावरती आक्रमण चढवलंय साहिलनं. चांगलं कमबॅक आहे, चांगलं कमबॅक आहे. यावेळेस मात्र वेगाने चेंडू फेकला होता, टप्पा पडल्यानंतर कुठलीही उंची चेंडूने गाठली नाही, त्याचा फायदा बंड्याला झाला. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 4 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. चला या टीम देवा फायटर्स नावे आणि टीम शिरगाव दोन्ही टीम्सना आम्ही पुन्हा एकदा हा पुकार देतोय. आपण आमच्या विनंतीचं मान ठेवून कृपया त्वरित याठिकाणी नाणेफेक करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा चेंडू फेकला होता, मिडल ऑफ द बॅट करता आला नाही साईडला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावलाय. 3 चेंडूने आता मात्र 18 ची गरज आहे, म्हणजे तिन्ही चेंडूवरती 3 षटकार ठोकावे लागतील साईल या बॅटर्सला. अफलातून कमबॅक आहे. 2 झेल सोडल्या होत्या बंड्यानं, तदनंतर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. खूप सारा कमबॅक करायचा होता आणि तदनंतर कमबॅक केलाय तो टीम मंथन 11 उणेगाव संघा करता. याही वेळेस कव्हरच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक, चांगला क्लास दाखवलाय. साईलच्या बॅट मधून आलाय षटकार. वा डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर्स. 2 चेंडू आणि इथं 12 ची गरज आहे, म्हणजे 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. इथं एखादा चेंडू निर्धावला तर टीम मंथन 11 संघ त्या ठिकाणी मॅच वरती पकड मजबूत करेल. पण साहिल आहे याही वेळेस ऑनसाइड रिजन मध्ये जर विचार केला तर लॉंग ऑफ रिजन मध्ये हा फटका सजवला जातोय. तद्वत मात्र
सिंगल या दरम्यान पाहायला मिळेल. अकराची गरज आहे आता मात्र मॅच वरती, सामन्यावरती. खरोखर पहिलं तर धन्यवाद कुणबी युवा मंचतर्फे आणि खास करून वैभवजी टेंबे आमचे मित्र, त्यांची पूर्ण मेहनत आहे आणि त्यांच्या पूर्ण टीमची, त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच जर आपण जर पाहिलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये युवा